आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं असेल सईला? काल रात्री तर एकदम ठीक होती. अचानक बिघडली असेल का तिची तब्येत? तिला हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला असेल देवांश? याचा फोन सुद्धा लागत नाहीये. आता जोपर्यंत देवांशी बोलणं होत नाही तोपर्यंत नेमकं काय झालंय ते कळायला मार्ग नाही. आले की काय दोघं? नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण कोण? मॅम मी सई मॅडमच्या ऑफिसमधून आलो आहे. काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कलेक्ट करायचे होते मॅडम कडून, त्याकरता आलो मॅम. अच्छा, पण सई आता घरात नाहीये. तुमचं काही महत्वाचं काम असेल ना तर तुम्ही थोडा वेळ थांबा, इतक्यात येईलच ती. या या बसा. सई येईलच आता. तोपर्यंत काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नाही मॅम, मला काय नको, थँक्यू. अरे असं कसं, काहीतरी घ्या ना. कॉफी करते मी. ठीक. घरी जानूला पण खूप टेन्शन आलं असेल माहिती. तिला कळवलंच नाही ना आपण इकडे आलोय ते. हो, काल गडबडीत सांगायचं विसरून गेले मी. सांगायला हवं. ऍक्च्युली मागाशी फोन आला होता तिचा, पण माझ्या फोनची बॅटरी डेड झाली म्हणून नीट बोलताच आलं नाही. माझा पण फोन घरी विसरलाय. वरुण, एक मिनिट. तुझा फोन देशील का? जरा घरी फोन करायचा होता एक अर्जंट म्हणून. घ्या ना. माझ्या फोनची बॅटरी डेड आहे म्हणून. थँक्यू. सीमा, आज स्टर फ्राईड वेजेस आणि ब्राऊन राईस कर. हा, हे कॉफी बघ जरा, मी फोन घेते. हॅलो. हा जानू, देवांश बोलतोय. देवा, अरे कुठेस तू? आणि तू सईला हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेलास? मी मगाशी आपलं बोलणं अर्धवट झालं ना. मला खूप काळजी वाटते रे. बरी आहे ना ती? आणि हा कुठला नंबर आहे? कोणाच्या फोनवरून बोलतोयस? तू आधी शांत हो, रिलॅक्स. सईंना काहीच झालेलं नाहीये आणि मगाशी माझ्या फोनची बॅटरी डेड झाली तर त्याच्यामुळे आपल्याला नीट बोलता आला नाही. मी आता वरुणच्या फोनवरून फोन करतोय आणि झालंय असं की सईंच्या आईंना इथे अर्जंटमध्ये हॉस्पिटलाइज केलं, त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं आणि तुला पण कळवता नाही आलं. आय एम सो सॉरी. अगं बाई, काय सांगतोस? मग आता कशी तब्येत आहे त्यांची? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत रे? मी निघते लगेच हॉस्पिटलला यायला. हा, नाही, ऐक, तुला इथे यायची काहीच गरज नाहीये. इथे मी आहे, सई आहे, मामा आहेत, वरुण आहेत, सगळेच जण आहोत आणि आता तब्येत बरी आहे त्यांची. एव्हरीथिंग इज ओके ना. बरं, पण बरं झालं तू आणि सई वेळेवर गेलात ते. आणि अशा वेळेला आपली माणसं जवळ असली ना की आधार वाटतो रे. बरं, सई आहे का तिथे? बरी येणार आहे ती? दे ना तिला जरा फोन. हा ओके, एक मिनिट. जानूला बोलायचं. हॅलो आई. सई, बाळा तू बरी आहेस ना? हो, मी बरी आहे. मला फक्त आईची काळजी वाटते. तिची अवस्था सध्या खूपच नाजूक आहे. हे बघ बाळा, असं रडायचं नाही. तुझ्यासारखी चांगली मुलगी आईची सेवा करायला असताना तुझ्या आईला खरंच काही होणार नाही. लवकर बऱ्या होतील त्या. आणि तू अशी रडत राहिलीस तर तुझी तब्येत बिघडेल. आता आईची काळजी घ्यायची म्हणजे तुला ठणठणीत राहायला हवं की नाही? आई, मी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते, पण आता तुमच्याशी बोलल्यावर अचानक मला रडायला आलं. पण मला माहितीये आई लवकरात लवकर बरी होणार. बरं ऐक बाळा, इथे ना तुझ्या ऑफिस मधून एक माणूस आलाय. तो म्हणतोय काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून. मग त्यांना नंतर यायला सांगू का? माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते घ्यायला आले असणार आहेत ते. आणि काही करून ते डॉक्युमेंट्स आजच्याच देणं खूप गरजेचं आहे. हॅलो सई, काय सांगू त्यांना?
आई मी येते आणि काम पूर्ण करते. बर बर, देवांशला तिथेच थांबू दे. हा, तू ये. ठेवू मग. हो. काय म्हणाली शानू? आई त्या म्हणाल्या की आईची तब्येत कशी आहे, काळजी घ्या वगैरे. ओके ना? स्ट्रेस घेऊ नका तुम्ही. रिलॅक्स. सर मी घरी जाऊन येते ना. का? आपण आता घरी सुद्धा कळवलं ना आपण आलो इथे. आता जायची गरज नाहीये, लगेच जाऊयात आपण निवांत. ते काही कामं करायची आहेत आणि शिवाय आईसाठी डबा घेऊन येते ना. मी काम करतो ना, मी जानूला सांगतो टिफिन रेडी करायला आणि मी जाऊन घेऊन येतो. तुम्ही थांबा आई बरोबर. नाही नको, मी जाते. एक काम करूया, मामा आणि वरुण तर आहेच इथे, आपण दोघे जाऊयात. मी येतो तुमच्या बरोबर. नाही कशाला सर, मी जाते ना. नाही म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं तर तुम्ही ते असायला हवे ना. मी जाते आणि लगेच येते. शुअर? हो. नक्की ना? हो मी जाते. एक मिनिट. तुम्ही माझी गाडी घेऊन जा ना, म्हणजे जरा लवकर पोहोचाल. नाही नको सर. सई, ओके, तुम्हाला हेल्प होईल जरा, प्लीज. आय इन्सिस्ट. तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतोय का मला गाडी चालवता येईल म्हणून? तुम्ही चालवली या आधी माझ्यासमोर गाडी. रिमेंबर आपण कुलदेवताला गेलो होतो तेव्हा? माहितीये. सो या, प्लीज. थँक्यू. You're welcome. सीट बेल्ट. हो. हॅलो भैरवी ताई. सॉरी भैरवी मॅडम, मी ललिता बोलते. बोल. केलाय तुझा नंबर सेव्ह? अगं केला का तुम्ही माझा नंबर सेव्ह?
इतकं बरं वाटलं ना. चला चला, म्हणजे तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा राग जरा तरी कमी झाला म्हणायचा, नाही का? फालतू बडबड करायला फोन केला असेल ना तर ठेवून दे फोन. नाही नाही, तसं नाही, मला काहीतरी महत्वाचंच बोलायचंय म्हणून फोन केला होता. मग मुद्द्याचं बोल लवकर. मॅडम, देवांशराव बायकोच्या ताटाखालचं मांजर होत चाललेत बरं का. हॅलो, माइंड युअर लँग्वेज. मी तुला माझ्याशी बोलायची परमिशन दिलीये, याचा अर्थ हा नाही होत तू वाटेल ते बोलशील माझ्या मुलाबद्दल. कळलं ना? देवांश माझा मुलगा आहे, त्याच्याबद्दल नीट आणि मानाने बोलायचं. शिवाय आपल्या शहरातला टॉपचा बिझनेसमॅन आहे तो. नीट बोल त्याच्याबद्दल. नाही, चुकलं भैरवीताई. आपलं मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे देवांशरावांबद्दल मी कसं वाईट बोलेन, नाही का? देवांशराव मोठेच आहेत, मनाने मोठे आहेत, पैशाने मोठेच आहेत, ते मोठेच आहेत. पण काय आहे, मला जे दिसतंय ना त्याबद्दल बोलते मी. अहो, काय झालं काल, आमच्या वंच म्हणजे सईची आई, त्यांची तब्येत बिघडली, त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. तेव्हापासनं देवांशराव आणि सई इथेच आहेत जातीने त्यांची काळजी घ्यायला, सासूबाईंची. हो, म्हणून तो सईला घेऊन हॉस्पिटलला गेला. तर मग म्हणून तुम्ही केला ना तुम्हाला लगेच लगबगीने फोन. आणि एवढंच नाही, अहो आमचं हे तर काय म्हणत होते माहिती का, की देवांशरावांनी हॉस्पिटलचं सगळं बिल सुद्धा भरलो म्हणे. व्हॉट नॉनसेन्स. देवांश पण ना अति करतो, त्याला हे कळतच नाही. त्याच्या चांगुलपणाचा सगळे लोक फायदा घेतात. त्या सईने सुद्धा त्याच्याबरोबर लग्न म्हणूनच केलंय, फक्त पैशांसाठी. अगदी बरोबर कळलंय मॅडम तुम्हाला. हळूहळू ती सई देवांशरावांना कशी आपल्या तालावर नाचवते हे बघा तुम्ही. इथं फक्त सुरुवात आहे. हॅलो, तालावर नाचवायला माझा मुलगा काही पपेट नाहीये, त्याला स्वतःची अक्कल आहे. कळलं ना? नाही, अहो देवांशरावांबद्दल काही मुद्दाच नाहीये हो. पण कसं आहे ना, ही सई तिने रडगाणी गायला सुरुवात केली तर मग देवांशराव तरी काय करणार, नाही का? म्हणजे शेवटी कुठलाही नवरा आपल्या बायकोला होईल तेवढी मदत करतच असतो की नाही, हो ना? त्या सईने काही करायच्या आधी मी तिला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेन. बाय मला सांग, ती सई आणि देवांश अजूनही हॉस्पिटलला आहेत का? आहेत ना, आहेत. तिने बसवलंय देवांशरावांना आपल्या आईची काळजी घ्यायला. आणि ती गेली ना देवांशरावांची गाडी घेऊन मोठ्या झोकात कुठेतरी. देवांशने स्वतःची गाडी दिली तिला? आज गाडीच दिलीये, उद्या. ललिता, जास्त बोलू नकोस. स्वतःची अक्कल जास्त नाही पाजळायची. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. नाही, मी फक्त. झालं तुझं बोलून? ठेव फोन. तुझे बोलून झाले असेल तर फोन ठेव. पण मी बरोबर काडी टाकते. आता भडका उडणार आणि सई त्यात जळणार. सई, अगं बरं झालं आलीस, तुझीच वाट बघत होती मी. पण मला माहित नव्हतं तुला ड्राईव्ह करता येतं ते. नाही, येतं मला ड्रायव्हिंग. आणि सरच मला म्हणाले गाडी घेऊन जा, म्हणजे लवकर गेलं तर परत लवकर येता येईल ना, त्यासाठी. बरं केलंस. अगं तुझ्या ऑफिस मधला माणूस आलाय, त्याला भेटायचंय तुझ्याशी. पण तुमचं जे काम आहे ना ते लवकर संपवा. आणि भैरवी मॅडम आत्ता नाही येत त्या, काळजी नको करू. पण त्या आल्या आणि त्या माणसाला जर बघितलं तर मात्र खूप प्रॉब्लेम होईल. हो, नाही चला आपण जाऊया. नमस्कार सर. बसा ना तुम्ही प्लीज. तुम्ही कशाला त्रास घेतला इथे येण्याचा? मला सांगितलं असतं तर मी ऑफिसमध्ये येऊन डॉक्युमेंटची फाईल दिली असती ना. काही हरकत नाही, काम अर्जंट होतं म्हणून मी आलोय. मॅडम, ठीक आहे, डॉक्युमेंट आहे, ज्यावर तुमची साईन हवी आहे. आणि मॅडमने सांगितलं की तुमच्याकडनं काही महत्त्वाचे पेपर्स आहे, ते मला घेऊन जायचं आहे. ठीक आहे, मी एकदा चेक करते आणि याच्यावर सिग्नेचर्स झाल्या की मी लगेच तुम्हाला फाईल आणून देते. चालेल. थँक्यू. मी माझी डॉक्युमेंट्सची फाईल आणून देते. हॅलो. येस,
व्हॉट? मॅम मी सई मॅडमच्या ऑफिसमधून आलो आहे. व्हॉट? सईच्या ऑफिस मधून? जी, सई मॅडम आमच्या ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होम जॉब करतात ना. व्हॉट नॉनसेन्स. जहागीरदारांच्या सुनेला कोणाच्याही हाताखाली काम करायची गरज नाहीये. मॅम एक मिनिट. हे बघा, काही आमच्या ऑफिसमधले काही पेपर्स आहेत ज्यावर सई मॅडमची साईन हवी होती, त्याकरता मी आलो आहे. सॉरी, तुम्ही प्लीज या. मॅडम ते तुला निक्षून सांगितलं होतं ना, जॉब करायचा नाही. कानात शिरली नाही का गोष्ट? तू, तुझी बहीण, तुझी अख्खी फॅमिली फसवी आहे, फसवी. तुम्हाला ना फक्त लोकांना फसवता येतं, त्यांच्याशी खोटं बोलता येतं आणि त्यांचा फायदा घेऊन फक्त स्वतःचा स्वार्थ साधता येतो. बाकी दुसरं काही येत नाही तुम्हाला. ताई, सईनी कोणालाच फसवलेलं नाहीये. मला माहिती होतं ती नोकरी करते ते. म्हणजे मला सांगितलं होतं तिने, तुम्हालाही सांगितलं असतं, पण तुम्ही तिचं काही ऐकूनच घेत नाही. ताई, तिची अडचण समजून घ्या ना प्लीज. कसली कसली अडचण? हा, कसली अडचण? एवढं श्रीमंत घर मिळालंय हिला, इतका चांगला नवरा मिळालाय, घरात गपचूप बसायचं, तर काम करायची काय गरज आहे हिला? गरज आहे, कारण तिला तिच्या आईची, तिच्या भावाची काळजी घ्यायची. त्यांचा खर्च भागवण्यासाठी तिला पैसे कमवायचे आणि म्हणून करते ती नोकरी. आणि आता तर तिची आई हॉस्पिटलमध्ये आहे. ताई, अशा वेळेत तिने तिच्या घरच्यांकडे लक्ष द्यायलाच हवं ना. एक मिनिट. तिकडे त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांना काय अडचण आहे, याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. ही आता जहागीरदारांच्या घरातली सून आहे आणि जहागीरदारांच्या सुनेने घराबाहेर जाऊन नोकरी केली मला चालणार नाही. पण मॅडम, मी वर्क फ्रॉम होम जॉब करते. तुम्ही म्हणाला होतात ना की बाहेर जाऊन काम नाही करायचं, म्हणून. शब्दांचा खेळ खेळतोय का आपण? मी म्हंटल बाहेर जाऊन जॉब करायचं नाही, तू घरात जॉब करतेयस, वर्क फ्रॉम होम. शब्दांचा खेळ खेळतोय आपण. सांगितलं होतं ना, जहागीरदारांच्या सुनेने बाहेर जाऊन कुठेही जाऊन जॉब करायचा नाहीच. नाही ऐकलंस ना तू माझं? ठीक आहे, मग आता तू घराच्या बाहेर एक पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. हीच तुझी शिक्षा. ताई, बस. अरे यार, आजारी पडली बाई, खाण्यापिण्याचे वांदे झालेत, भूक. हॅलो. हा, भैरवी मॅडम बोला. गुड जॉब. थँक्यू. पण नेमका काय गुड जॉब केलाय मी? करेक्ट वेळेला करेक्ट इन्फॉर्मेशन दिली, त्यामुळे सई बरोबर माझ्या तावडीत सापडली. म्हणजे नेमकं काय झालं? सईला नाही म्हणत असतानाही ती जॉब करायला जात होती. काहीतरी वर्क फ्रॉम होम जॉब होता. तिला वाटलं माझ्या पाठीमागे माझ्याच घरात हे सगळं करेल आणि मला कळणार सुद्धा नाही. पण तिला पकडली
आणि अशी काही झापली आहे ना, परत हे असं खोटं वागण्याची हिंमत करणार नाही. बघितलं, मी म्हंटल होतं ना तुम्हाला मॅडम, ही सई ना एक नंबरची डॅम्बिस आहे. पण मॅडम, तुम्ही तिला ओरडलात म्हणून ती गप्प बसेल या भ्रमात मात्र राहू नका. एवढ्यावर थांबत नसते ती. ती वेगळी काहीतरी शक्कल लढवेल आणि स्वतःच्या मनाचं तेच खरं करेल. आता काय सांगायचं तुम्हाला मॅडम, वेळीच सावध व्हा बरं का. हे असेच कारनामे करून त्या सईने आणि तिच्या आईने माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केलंय. अहो म्हणजे तुमच्या मुलाला सुद्धा तुमच्यापासून दूर करू शकते ती, म्हणून म्हंटल. सई काय, देवांशला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आणि ती एक गोष्ट विसरते, मी तिची मामी नाही, भैरवी जहागीरदार आहे. त्यामुळे तिने असा प्रयत्न जरी केला ना, तर तिला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. सईचं काय करायचं ते मी बघ. आत्ता लगेच तू माझं एक काम कर. हा बोला ना, काय काम करायचं. देवांश त्या चीफ हॉस्पिटलमध्ये 1 मिनिटही थांबता कामा नये. काहीतरी कारण काढ आणि त्याला आत्ताच्या आत्ता तिथून घरी पाठव. हा तुम्ही नका काळजी करू, मी करते, मी जमवते. हा गुड. हा